अखेर लढ्याला यश. मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय. मराठा विद्यार्थ्यांना आता ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती. शासन निर्णय जारी. भविष्यात ओबीसींना लागू होणाऱ्या सवलती मराठा समाजाला आपोआप मिळणार. मनोज जरांगे पाटील यांनी मानले सरकारचे आभार. म्हणाले आता या योजना बंद होऊ देऊ नका. मनोज जरांगेंची मागणी. महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि सामाजिक क्षेत्रातून या घडीची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाचा लढा लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आणि दिलेल्या लढ्यानंतर अखेर महायुती सरकारला मोठा निर्णय घ्यावा लागलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक शासन निर्णय जारी केलाय. आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधांचा लाभ मिळणार आहे. काय आहे हा संपूर्ण शासन निर्णय? मराठा विद्यार्थ्यांना नेमके कोणते 8 मोठे लाभ मिळणार आहेत आणि या निर्णयावर ओबीसी नेत्यांनी सरकारला कोणता गंभीर इशारा दिलाय पाहूयात सविस्तर. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या तीव्र संघर्षानंतर आणि उपोषणानंतर अखेर त्यांच्या लढ्याला मोठं यश आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून उपोषण स्थगित केले होते. त्यावेळी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी एक ऐतिहासिक शासन निर्णय जारी केलाय. या निर्णयानुसार राज्यातील सर्व मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती आणि सोयी सुविधांचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतलाय. या शासन निर्णयातील तरतुदी चालू शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच सन 2026 ते 27 पासून तातडीने लागू होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाअंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रामुख्याने 8 मोठ्या योजनांचा लाभ मिळेल. यामध्ये इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील उच्च शिक्षणासाठी मिळणारी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना आणि 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती योजना मराठा विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली आहे. याशिवाय मराठा समाजातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सारथी संस्थेमार्फत विशेष मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतर 16 बाबींची प्रतिपूर्ती योजना आता मराठा समाजासाठी लागू करण्यात आली आहे. या शासन निर्णयातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे महाराष्ट्रातील रहिवासी असणारे परंतु परराज्यात अनुदानित व विना अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही या योजनांचा लाभ घेता येणार आहे. तसेच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या संस्था स्तरावरील जागांवर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसींप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती लागू राहतील. या सर्व योजनांची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने सुलभ व्हावी म्हणून महाडीबीटी पोर्टलवर तातडीने आवश्यक ते तांत्रिक बदल करण्याचे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा विभागाला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भविष्यात ओबीसी प्रवर्गासाठी ज्या काही नवीन शैक्षणिक सवलती लागू केल्या जातील त्या कोणत्याही नवीन आदेशाशिवाय मराठा समाजाला आपोआप लागू होतील अशी अभूतपूर्व तरतूद या GR मध्ये करण्यात आली आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले असून या योजना आता बंद पडू देऊ नका, समाज तुम्हाला डोक्यावर घेईल असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी नेत्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून राजकीय वातावरण तापू लागले. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सरकारला गंभीर इशारा देत म्हटलंय की ज्या सुविधा अजून ओबीसी विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत, जसे की परराज्यातील शिक्षणासाठी फ्री शिफ्ट, त्याआधी ओबीसींना लागू कराव्यात आणि मगच मराठा समाजाला द्याव्यात. ओबीसींना डावलून जर मराठा समाजाला झुकते माप दिले तर आम्हाला राज्यभर तीव्र आंदोलन उभे करावे लागेल. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट सरकारवर हल्लाबोल करत महाराष्ट्र फक्त मराठ्यांसाठीच आहे का असा सवाल उपस्थित केलाय. ओबीसी महामंडळांना अध्यक्ष नाही, महाज्योतीला सारथीच्या तुलनेत अत्यंत कमी निधी मिळतो आणि ओबीसींना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत लक्ष्मण हाके यांनी फडणवीस सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आलेले हे यश मराठा समाजातील हजारो गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी निश्चितच मोठा आर्थिक दिलासा देणारे ठरेल यात शंका नाही। मात्र दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा पाहता आगामी काळात महाराष्ट्रात हा संघर्ष काय वळण घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। या संपूर्ण निर्णयाबद्दल आणि ओबीसी नेत्यांच्या आक्षेपानंतर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।